पितृपक्ष म्हणजे काय? पितृपक्ष हा एक 16 दिवसांचा संस्कारपूर्ण कालखंड आहे, ज्यात आपले पितर म्हणजे पूर्वज आपल्या घरात येऊन शांततेचा व आशीर्वादाचा काळ निर्माण करतात. हा काळ भाद्रपद शुक्ल पक्षातील पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अमावस्येपर्यंत म्हणजे सर्वपित्री अमावस्येपर्यंत चालतो, जिथे आपण सर्व पूर्वजांना श्राद्ध अर्पितो. पितृपक्षामध्ये तर्पण, पिंडदान, ब्राह्मणांना भोजन व दान देणे याद्वारे पितरांना शांती मिळावी असा विश्वास आहे. शास्त्रानुसार ही श्राद्धविधी पूर्वजांचा आदर आणि सांस्कृतिक कर्तव्य म्हणून मानवतेला धोक्यापासून वाचवते. कावळा, गाय आणि कुत्रा यांना अन्न देणे हे खास पुण्यदायी मानले जाते, कारण हे जीव म्हणजे आपल्या पितरांचे प्रतीक अशी मान्यता आहे. या पवित्र काळात पूर्वजांच्या उपस्थितीचा मान ठेवून आपण केवळ संस्कारच नाही तर आध्यात्मिक समृद्धी देखील प्राप्त करतो. त्यामुळे पितृपक्षामध्ये ज्याच्याकडून होईल त्याने आपल्या पितरांची म्हणजे आपल्या पूर्वजांची सेवा म्हणून त्यांच्यासाठी दानधर्म केला पाहिजे. कावळा, गाय किंवा कुत्रा यांना अन्न दिले पाहिजे. जरी त्यांनी अन्न घेतले नाही तरी आपण मनापासून ते अर्पण करावे, किंवा नाहीच काही झाल्यास तर मनोमन आपल्या पूर्वजांचे नामस्मरण करून देवाला प्रार्थना करावी की माझ्या पितरांना मोक्ष लाभू दे, शांती लाभू दे आणि पितरांनो आम्हाला आशीर्वाद द्या. ही सुद्धा आपल्या पितरांसाठी आपली मनोभावे केलेली छोटीशी पण खूप महत्त्वपूर्ण अशी सेवा आहे. धन्यवाद.